आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका चुनाव पैनल पद्धति से होंगे। शिवसेना ठाकरे गठ और कांग्रेस ने पैनल पद्धति का विरोध किया है। मुंबई महानगरपालिका में चुनाव सिंगल वार्ड पद्धति से होंगे तो केडीएमसी में चैनल पद्धति क्यों? सभी नगर पालिकाओं में एक जैसा ही नियम होना चाहिए, ऐसा वक्तव्य जिला प्रमुख दीपेश मात्रे ने किया है। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आजपर्यंत कधीही पॅनल सिस्टीम प्रमाणे झालेली नाही। जेव्हा जेव्हा पॅनल सिस्टीम झाली त्याला विरोध झाला, कोर्टात काही लोक गेले आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक आजपर्यंत पॅनल सिस्टीम मध्ये झालेली नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये विदाऊट पॅनल सिंगल वॉर्ड प्रमाणे निवडणूक होते। ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सवलतीचं वाटतं त्या ठिकाणी पॅनल सिस्टीम आणि जिथे सवलतीचं वाटत नाही तिथे सिंगल वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जातात। माझं तर म्हणणं आहे की सरकारने या निवडणुका एक सिस्टीमने घ्यायला पाहिजे। जर पॅनल सिस्टीम असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये पॅनल सिस्टीम पाहिजे आणि जर सिंगल वॉर्ड असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम पाहिजे। या दुटप्पी भूमिका घ्यायला नको, कारण बीपीएमसी ऍक्ट ज्या ऍक्ट प्रमाणे महापालिका चालतात त्या मुंबई महापालिकेची निवडणूक तुम्ही सिंगल वॉर्ड प्रमाणे घेताय आणि बाकीच्या महापालिकांची तुम्ही पॅनल सिस्टीम करताय। ही पद्धत योग्य नाही आणि याला आमचा ठाम विरोध आहे। बीएमसी ऍक्ट प्रमाणे मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका तिथे जर सिंगल प्रभाग क्षेत्राची जर रचना केली असेल वॉर्डची, तर या पालिकेमध्ये तुम्ही 4-4 वॉर्डचा एक प्रभाग कशासाठी पॅनल बनवलेला आहे? हा चुकीचा विषय। न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे आणि ह्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आणि आताच पुन्हा संघर्ष समितीचे एल्गार झालेला आहे की 27 गाव वेगळे करा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होणार आहे। त्यामुळे ह्या घाई गडबडीमध्ये प्रभाग रचना करू नये अशी मी महापालिकेच्या आयुक्तांना हरकत घेतलेली आहे।